माता बहनें जो आई हैं, पहले उनका मैं हार्दिक अभिनंदन करता हूं और आप लोगों को मेरी तरफ से शुभ दीपावली। महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाला साहब ठाकरे को नमन करते हुए और हमारे पीएस फाउंडेशन के अध्यक्ष माननीय श्री प्रदीप शर्मा जी का व महिला स्वावलंबन समिति अध्यक्षा हमारी भाभी माँ सुरकती शर्मा जी, इनका मैं पूरे पीएस फाउंडेशन परिवार की ओर से व अंधेरी वासियों की ओर से हार्दिक दीपावली की शुभकामनाएं देते हुए इनका हार्दिक अभिनंदन करता हूं। दोस्तों, थोड़ी ही देर में हमारे और आपके बीच में महाराष्ट्र के मंत्री व शिवसेना के विभाग प्रमुख आदरणीय श्री अनिल परब जी का कुछ ही मिनटों में आगमन होने वाला है। आज यह प्रोग्राम जो रखा गया है हमारे पीएस फाउंडेशन की ओर से श्री बाला साहब ठाकरे जी के स्मृति दिन में रखा गया है। हमारे बीच वार्ड क्रमांक 81 के नगर सेवक संदीप नाइक जी आ चुके हैं। जोरदार तालियों से इनका अभिनंदन किया जाए। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी नमन करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळ्यांचे लाडके विभाग प्रमुख परिवहन मंत्री परब साहेब, संदीप नाईक नगरसेवक, प्रमोद सावंत नगरसेवक, कमलेश राय, मनोहर पंचाळजी आणि ताई आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पीएस फाउंडेशनच्या कोर टीम मेंबर्स, सदस्य, बचत गट समिती मेंबर्स सगळ्यांचे मी स्वागत करतो। आजचा हा कार्यक्रम माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जी 17 नोव्हेंबरला आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिकवण माननीय बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि त्याचा फॉलो आपण सगळे करीत आहात। परब साहेब, मी आपल्याला पीएस फाउंडेशन बद्दल सांगू इच्छितो। याची स्थापना एकदम वेगळ्या परिस्थितीत झालेली आहे। पोलीसमध्ये असताना मी बरेच गुंड अरेस्ट केले, त्यांना न्यूट्रलाइज केलं, अतिरेकी पकडले, मारले। एका एन्काउंटरच्या गुन्ह्यात मला अरेस्ट केलं गेलं। 3.5 वर्ष मी आत होतो, सुटून बाहेर आलो तर विचार केला आता आपण करायचं काय। जी आपण पोलीस थ्रू समाजसेवा करत होतो, लोकांना मदत करत होतो, ती पुढे चालली पाहिजे। थोडा काळ मी विश्रांती घेतली। त्याच्यानंतर मी आणि माझे काही सहकार्याने पीएस फाउंडेशन एक छोटंसं रोपटं लावलं। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचं रूपांतर एक विशाल वृक्षात झालेलं आहे। पीएस फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या योजना आपण अंधेरी विभागात आणखी दुसऱ्या विभागात करीत आहोत। मोफत शिलाई केंद्र, कम्प्युटर केंद्र, स्वच्छ धान्य दुकानं, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मेडिकली जी आपण मदत करू शकतो ती करतो, एज्युकेशन फील्डमध्ये करतो। हे करत असताना माझ्या लक्षात आलं की पीएस फाउंडेशन एक छोटंसं प्लॅटफॉर्म आहे। तर मी विचार केला की जर आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करायची असेल, जी मी पोलीसमध्ये असताना करत आलो होतो, तर त्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष जॉईन केला पाहिजे। साहेब, मी नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट मातोश्री गाठली। उद्धव साहेबांशी माझे जुने संबंध होते, मला आपल्या परिवाराप्रमाणे त्यांनी ऑलवेज ट्रीट केलेलं आहे। त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या
गायडन्स खाली मी सेनेत प्रवेश केला आणि पुढची स्टोरी तुम्हाला सगळी माहिती आहे, ती काय मी रिपीट करत नाही. परब साहेब, आता तुम्ही जर परब साहेबांना बघितलं नसेल अगोदर टीव्ही वगैरे मध्ये, तर तुम्ही त्यांना ओळखणार सुद्धा नाही. एवढा सामान्य माणूस आहे, एवढा साधा माणूस आहे हा. एवढी सादगी मला वाटत नाही कुठल्या दुसऱ्या मंत्र्यामध्ये असेल. तर माझं त्यांना विचारणं, एवढी सादगी आपण कुठून आणता परब साहेब? आपण सगळ्यांनी त्यांचं उदाहरण घ्यावं, मी तर घेतलेलं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे, आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, त्याची छोटी मोठी परतफेड म्हणून आम्ही आयोजित केला आहे. आजच्या या कार्यक्रमाला आमच्या एका विनंतीला मान देऊन परब साहेबांनी हा कार्यक्रम अटेंड केला, त्याचं अध्यक्षपद भूषवलं. मी आणि माझे PS फाउंडेशनचे सगळे सदस्य त्यांचा आभारी आहे. असंच साहेबांनी आमच्यावर मायेचा हात ठेवावा अशी आशा बाळगतो आम्ही सगळे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदीप शर्मा हे नाव काय महाराष्ट्रासाठी नवीन नाही. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात म्हणजे पोलीस दलात जो दबदबा निर्माण केला होता तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि असा माणूस जो सहकर्तृत्वाने आपलं स्वतःचं नाव या महाराष्ट्राच्या भूमीत असं ठसठशीतपणे लिहितो, आमचं सौभाग्य आहे, आमचं भाग्य आहे की असा माणूस आता शिवसेनाच्या कुटुंबात आलेला आहे. आणि अशा माणसाबरोबर आम्ही सगळ्यांना काम करणार आहोत. प्रदीप शर्मा यांना मी खूप वर्ष ओळखतो, त्यांचं काम बघत होतो. परंतु ज्या वेळेला अंधेरी विभागात त्यांनी PS फाउंडेशनचं काम सुरू केलं, त्यावेळेला मी 2-3दा जाऊन त्यांना भेटलो. आणि त्यांचं हे बचत गटाच्या निमित्ताने पसरलेलं जाळं, जसं ते म्हणाले की छोटंसं रोपटं लावलं होतं, आज त्याचा वटवृक्ष होत आलाय. या वटवृक्षाची सावली किंवा या वटवृक्षाची जी काय मदत मला मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने मिळाली ती मी तरी विसरू शकत नाही. मी सगळ्या या महिला बचत गटांना भेटलोय, छोटे छोटे गट 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 करत भेटलो. आणि मी निवडणुकीतला एक विद्यार्थी असल्यामुळे ज्या वेळेला महिला शक्ती ज्याच्या पाठीशी उभी राहते त्याचा विजय हा निश्चित असतो. आणि ज्या वेळेला मी अंधेरीतल्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून भेटत होतो त्यावेळेला माझ्या मनात एक पक्की खात्री झाली होती की शिवसेनेचा उमेदवार इथून नक्की निवडून येणार आणि येणारच. तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. पोलीस दलामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी धडाकेबाज बंदने काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी ठरवलं की राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात यायचं, तर एक धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि आमचं दुसरं धडाकेबाज व्यक्तिमत्व बाळासाहेब त्यांनी सरळ वाट धरली, ती मातोश्रीची धरली. पण त्यांना एक गोष्ट माहिती आहे की त्यांच्या स्वभावाला साजेशी, त्यांच्या स्वभावाला जमणारी जर कुठली संघटना असेल तर ती शिवसेना आहे. आणि शिवसेना आणि प्रदीप शर्मा यांनी जर हातात हात घातला तर एक मोठं भरीव काम या विभागात होऊ शकतं. याचा अंदाज त्यांना देखील आहे आणि याचा अंदाज मला देखील आहे. आणि म्हणून आज ते आपल्या कुटुंबात आले, एक निवडणूक ते लढले. ठीक आहे, निवडणुकीचा अनुभव नव्हता, आपण थोड्याशा मताने आपण पाठी राहिलो, परंतु त्यांचं ध्येय पक्क आहे आणि त्यांचं ध्येय शिवसेना नक्की कधी ना काहीतरी पूर्ण करेल हा मला विश्वास आहे. आज ते ज्या सामाजिक पद्धतीने काम करतायत, आज हे गरिबांना जे काही 25,000 लोकांना या विभागात मदत होणार आहे, हे शिवसेनेची मूळ संकल्पनाच ही आहे की गरिबाचा हात धरून ज्या गरजवंतूला ज्याची गरज लागते त्याला मदत करणं हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता हा स्वतः किती श्रीमंत आहे किंवा गरीब आहे हे बघत नाही, परंतु आपल्याकडे असलेली छोट्यात छोटी गोष्ट ही दुसऱ्याला पण मिळाली पाहिजे, त्याचा फायदा दुसऱ्याला देखील झाला पाहिजे. अशा प्रकारच्या शिवसेनेची कामाची पद्धत आहे. आज व्यासपीठावर सगळे बसलेले जे नगरसेवक आहेत हे कोणी श्रीमंत घरातून आलेले नाहीत, हे सगळे छोटे छोटे कार्यकर्ते